नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. मुख्यमंत्र्यांनी आणखीन एक योजना काढलेली आहे. या योजनेमार्फत 50,000 जागा भरण्यात येणार आहेत. ही योजना काही दिवसातच सुरू होईल. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार एकूण 50,000 जागा भरणार आहे. तर मुख्यमंत्री योजना दूत योजना काय आहे ते आपण पाहून घेऊया. काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, अर्ज कसा करायचा, योजनेची पात्रता काय आहे, योजनेची नेमणूक कशी होणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी केलेली आहे. या योजनेचा जी.आर. 7 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास मान्यता दिलेली आहे. ही योजना 9 जुलै 2024 रोजी शासनाच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेमार्फत जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शासन निर्णय काय आहे ते आपण पाहून घेऊ. महाराष्ट्र शासन ज्या योजनांचा लाभ काढेल त्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार करणे व जास्तीत जास्त लोकांना ती योजना निघालेली आहे ते लोकांना सांगणे हे या योजना दूतांचे काम आहे. याच्या माध्यमातून योजना दूत मिळवण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेची रूपरेखा काय आहे ते आपण पाहून घेऊ. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता महाराष्ट्रातील योजना दूत नेमले जाणार आहेत. प्रत्येक ग्रामीण भागात म्हणजेच प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत, तर शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत यामार्फत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे. या योजना दूतांना महाराष्ट्र सरकार प्रति महिना 10,000 रुपये एवढे मानधन त्यांना देण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री योजना दूतांसोबत 6 महिन्यांचा करार केला जाणार आहे. त्यामध्ये त्यांना कोणताही करार वाढवण्यात येणार नाही. योजनेची पात्रता काय आहे ते आपण पाहून घेऊ. उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असले पाहिजे आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट उमेदवार यासाठी पात्र राहील. संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमची MSIT झालेली असली पाहिजे. उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल असणे आवश्यक आहे. ते काय आता सर्वांपाशीच असते, त्यामुळे काय याची चिंता नाही. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. उमेदवाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्याचे बँक अकाउंट देखील असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहून घेऊ. मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज त्याची तुम्हाला प्रत घेऊन जायचं आहे. 2 आधार कार्ड, जर तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर तुम्हाला त्याचे झेरॉक्स त्यांना किंवा प्रमाणपत्र ते सबमिट करायचं आहे. आदिवासाचा दाखला, तुमच्या बँक खात्याचा तपशील म्हणजे थोडक्यात पासबुकचे झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो आणि त्या अर्जासोबत दिलेले हमीपत्र तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर या योजनेसाठी कोणकोणती कामे राहतील ते तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो. जर तुमची योजना दूत यासाठी निवड झाली तर तुम्हाला अधिकाऱ्यांच्या संपर्कात ठेवण्यात येणार आहे. आणि गाव पातळीवर किंवा शहरात जर महाराष्ट्र सरकारकडून कोणती योजना सुरू झाली तर लोकांना कसा त्याचा लाभ होईल ते तुम्हाला लोकांपर्यंत सांगायचं आहे. आणि जी काही कामे असतील ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायला लागणार आहे. तुम्ही या योजना दूताचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी करू शकणार नाही. हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे महाराष्ट्र सरकारने या GR मध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कामावर वेळेच्या वेळी गेला नाही तर तुम्हाला त्या दिवसाचा पगारही भेटला जाणार नाही, असेही त्या GR मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर अजूनही त्याबद्दल या GR मध्ये माहिती दिलेली नाही. जर माहिती दिलीच तर तुमच्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ घेऊन येईन. हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नाही तर कमेंट बॉक्स मध्ये दिला जाईल. हा GR तुम्ही नक्की वाचून घ्या, म्हणजे तुम्हालाही थोडं या योजनेसाठी काय करायचं हे थोडक्यात लक्षात येईल. जर या योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जाची तारीख जाहीर झाली तर तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ घेऊन येईन. शक्यतो अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि या योजनेचा लाभ नक्कीच घ्या.